चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सारथी कोचिंग इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत आहे. आज आपल्याला टॉपिक बघायचा आहे वर्क अँड एनर्जी. हा आपला चॅप्टर चालू आहे, बरोबर आहे. आणि वर्क अँड एनर्जी मधला चॅप्टर आता संपत आलाय, ठीक आहे. तो आता एका पॉईंट म्हणजे हा नंतर वाटतं लास्ट वन त्या ठिकाणी पॉईंट आहे, त्या पॉईंटचं नाव त्या ठिकाणी आहे. आणखीन एक पॉईंट राहिला, आणखी त्यातला कोणता आहे? एक पॉवरचा आहे, एक पॉवरचा पॉईंट आहे. आणखी दुसरा कोणता आहे? ठीक आहे, लास्ट वन पॉईंट आपला लास्टला बघायचा आहे, तो पॉवरचा आहे. त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी पॉईंट आपण आज बघतोय, त्याचं नाव आहे फ्री फॉल. काय नाव आहे? फ्री फॉल. फ्री फॉल आहे. आता नेमकं फ्री फॉल म्हणजे काय, ठीक आहे. तर याचा फ्री फॉलचा अर्थ होतो मुक्त पतन, ठीक आहे. म्हणजे मुक्त पतन म्हणजे काय, एखादी वस्तू सोडली ना तर ती सरळ खाली येते, बरोबर आहे. पण नेमकं मुक्त पतन त्याला म्हणतात. मुक्त पतन, ठीक आहे. मुक्त पतन, मुक्त पतन, मुक्त पतन असं त्याला मराठीमध्ये म्हणतात, ठीक आहे. त्याला फ्री फॉल असं म्हटलेलं आहे. म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय, तर लक्ष द्या इकडं. समजा ही एक काय आहे, एखादी समथिंग ऑब्जेक्ट आहे आणि या समथिंग ऑब्जेक्टला काय केलं आपण, त्या ठिकाणी खाली सोडून दिलं तर ती ऑब्जेक्ट जी आहे तर ती सरळ खाली जाणार आहे. मग जर त्या ठिकाणी ती ऑब्जेक्ट जर खाली गेली असताना तर त्या ठिकाणी काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे इथली ही जी काही ऑब्जेक्ट आहे ना, तर ही ऑब्जेक्ट जेव्हा खाली जाईल तर तेव्हा नेमकी किती पॉईंटला जाईल तर ते आपल्याला बघायचं आहे. मग गौरव मला सांगायचं काय, ही जी काही समजा हा जो मार्कर आहे तर हा मार्कर त्या ठिकाणी जेव्हा खाली जाईल तर तेव्हा 3 स्टेजला जाईल. म्हणजे 3 स्टेज मधून जाईल. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी. आता 3 पॉईंट मध्ये कसं जाईल, जेव्हा आपण ही वस्तू सोडतो तेव्हा पॉईंट कोणता? ए. जेव्हा ही जी वस्तू जी आहे जेव्हा ती ऍट द सेंटरला जाईल तेव्हा त्या ठिकाणी पॉईंट कोणता असेल? बी. आणि हीच जी काही ऑब्जेक्ट आहे जेव्हा त्या ठिकाणी तिला डायरेक्टली ग्राउंड लेवलला जाईल तेव्हा त्या ठिकाणी कोणता पॉईंट असणार? सी पॉईंट असणार, ठीक आहे. म्हणजे अशी ही जी काही समथिंग वस्तू आहे, म्हणजे हीच का, मग कुठली वस्तू घ्या, जर ती वरतून सोडली असेल तर ती 3 टप्प्यात जाईल. किती टप्प्यात? 3 टप्प्यात. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, असे 3 टप्पे त्या ठिकाणी त्याचे होतील. मग आता आपल्याला सगळ्यात अगोदर बघायचं काय की नेमकं फ्री फॉल कसं होतंय. समजा इकडे मी तुम्हाला याची फ्री फॉलची फिगर काढून दाखवलेली आहे. बघा इथं काय दाखवलंय, तर समथिंग ए म्हणजे हे जे काही मी सर्कल काढलंय तर हे तिचा अर्थ ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ही ऑब्जेक्ट आहे. ए ही त्या ठिकाणी काय ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. मग ए जर ही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी असेल तर ही ऑब्जेक्ट जर त्या ठिकाणी काय होत असेल, खाली जर पडत असेल तर ती खाली पडताना त्या ठिकाणी ए पॉइंटला पडो, ए पॉइंट पासून त्या ठिकाणी ती मूव्ह होईल, नंतर त्या ठिकाणी बी पॉइंटला येईल आणि नंतर कुठे येईल? सी पॉइंटला, ठीक आहे. अशा प्रकारे काय होणार त्या ठिकाणी, तर फ्री फॉल होणार आहे. अशा प्रकारची ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय होणार आहे, खाली पडणार आहे. मग ही वस्तू त्या ठिकाणी खाली पडत असताना आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, तर इथं अगोदर फिगर समजून घ्या जेणेकरून आपण नंतर त्या ठिकाणी एक्सप्रेशन आपल्याला समजेल. तर इथं काय दिलंय, तर ही ए नावाची ऑब्जेक्ट आहे ना, ही ए नावाची ऑब्जेक्ट जेव्हा त्या ठिकाणी लास्टला ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी पडेल म्हणजे सी पॉइंटला पडेल तेव्हा त्या ठिकाणी काय होईल, तर हे जे काही पूर्ण अंतर जे आहे, पूर्ण ए पासून सी पर्यंत जे काही अंतर आहे तर हे अंतर त्या ठिकाणी काय आहे, यश आहे. काय यशने मी त्या ठिकाणी दाखवले, यशने आपण ते अंतर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, ठीक आहे. नंतर आहे, नंतर त्या ठिकाणी जर पॉइंटर बघितला तर बघा लक्ष द्या इकडे की ए पासून बी पर्यंत जे अंतर आहे ते काय आहे, एक्स आहे. काय एक्स. आता हे आपण त्या ठिकाणी मनाने सपोज त्या ठिकाणी घेतले, सपोज म्हणून आता आपण इथं काही विशिष्ट अंतर असल्यामुळे जे काही अंतर आहे आता ते कुठलं तरी विशिष्ट अंतर असणार आहे, त्याला काही आपण ते मोजून मापून अंतर घेतलं नाही, ठीक आहे. हे जे काही एक्सप्रेशन असतात तर त्या ठिकाणी हे अंतर फिक्स नसतं. मग आपल्याला जर एखाद्या फिक्स वस्तूला जर लावायचं असेल तर आपण त्या ठिकाणी हा जो काही फ्री फॉलचा जो काही कन्सेप्ट आहे तिला आपण यूज करू शकतो, बरोबर आहे. मग आता आपल्याला समोर काय बघायचं की एक्स नावाला एक्स आपण काय केलं, तर त्या ठिकाणी एक्स जो आहे, काय एक्स जो आहे तर एक्स हा त्या ठिकाणी डिस्टन्स आहे. कुठला अंतर आहे तर त्या ठिकाणी ए पासून बी पर्यंतचं त्या ठिकाणी जेवढं अंतर आहे किंवा त्याचं आपण त्या ठिकाणी काय बोलूया, तर ते तिथल्या वस्तूमधून त्या ठिकाणी काय होणार ते पडणार आहे. हा काय झालं, आता तुम्ही काय करा, बरं ठीक आहे, बरं चालेल चालेल, ठीक आहे, काही अडचण नाही. असून
तर लक्ष द्या, आता समजते, आता दिसतंय, आता फिगर दिसते पूर्ण, ठीक आहे, दिसते ना फिगर सगळ्यांना, ओके. आता लक्ष द्या की ही ए नावाची जी ऑब्जेक्ट आहे, ए नावाची ऑब्जेक्ट काय होणार, खाली पडणार आहे. खाली कुठे पडणार आहे तर तीन टप्प्यात पडते, ठीक आहे, ए बी आणि सी. मग जेव्हा ही जर ए नावाची ऑब्जेक्ट आहे, जेव्हा त्या ठिकाणी इथपर्यंत येईल, बी या पॉइंट पर्यंत येईल, तर बी या पॉइंट पर्यंत येत असताना तिचं जे काही अंतर असणार आहे ते काय एक्स आहे. नंतर जर जेव्हा तीच ऑब्जेक्ट त्या ठिकाणी बी पासून काय होईल, खाली जाईल, तेव्हा त्या ठिकाणी अंतर काय असणार आहे, h - x असणार आहे. कारण का, तर तुम्ही म्हणता सर इथे तुम्ही x घेतला, इथे h - x घेतला, कारण काय, तर याच्या मागचं कारण असं आपल्याला सांगता येईल की पूर्ण जे अंतर आहे ते आपण h मानलंय, काय मानलंय h. आणि जर पूर्ण जर अंतर आपण h मानलं जर असेल, तर त्या ठिकाणी यातला जर आपण त्या ठिकाणी हे अंतर जर काढून टाकलं, तर 100% हे जे अंतर आपण लिहायचं असेल तर h - x आपण लिहायला काही अडचण नाही. कारण याचा अर्थ असा आहे की ते अंतर त्या ठिकाणी थोडंफार कमी होणार आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी कमी होण्याच्या करता दाखवणार काय, h - x दाखवणार, ते अडचण समजपर्यंत. आता ही फक्त फिगर समजली, बरोबर आहे. आता समोर आता एक्सप्रेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. मग आता लक्ष द्या, इकडे एक्सप्रेशन समजून सांगताना काय बघा, इथे काय करायचं आहे, समथिंग इफ जी काही ऑब्जेक्ट आहे तर त्या ठिकाणी काय आहे, तर ए नावाची म्हणजे ए पॉइंट वरून त्या ठिकाणी समथिंग ऑब्जेक्ट आहे जे खाली पडणार आहे. मग बघा, जेव्हा ते ऑब्जेक्ट खाली पडेल तेव्हा त्या ऑब्जेक्टचं जे काही मास असणार आहे ते काय असणार आहे, मास इज इक्वल टू ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट इथे आपल्याला काय घ्यायचं, एम. काय घ्यायचं, एम. याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी पहिला जो काही चॅप्टर त्या ठिकाणी बघितला, त्या ठिकाणी त्या पहिल्या चॅप्टरचं नाव काय आपल्या आपण मास बद्दल किंवा मासच्या बद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा केली आहे. पण त्या ठिकाणी एम म्हणजे काय, तर मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे. नंतर त्या ठिकाणी इथं ही जी काही ऑब्जेक्ट असणार आहे, ही ऑब्जेक्ट ती आहे, तर ही ऑब्जेक्टचा त्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, तर 0 असणार आहे. की समथिंग ए नावाची ऑब्जेक्ट जेव्हा खाली येणार आहे तेव्हा हिची जी काही इनिशियल व्हेलॉसिटी जी असणार आहे ती किती असणार आहे, 0. आणि तेव्हा आपण मागेही त्या ठिकाणी ते शिकलो होतो आपण, हा, तर तेव्हा सुद्धा ते ऍक्सिलरेशन किती असतं, 0च असतं. मग सेम तसं त्या ठिकाणी कन्सेप्ट इथं लागू होतो, तोच कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. मग आता काय करायचंय की व्ही जो आहे, व्ही म्हणजे काय, आपल्या याच्या अगोदर सुद्धा माहिती आहे. आता राहिला विषय डिस्प्लेसमेंटचा, आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा इथे दाखवलं त्याने यस ने, यस या अक्षराने आपण डिस्प्लेसमेंट इथे नोट केलेलं आहे. आणि म्हणून नंतर जे काही डिस्प्लेसमेंट आहे तर त्या डिस्प्लेसमेंटला काय केलंय की एस ना त्या ठिकाणी नोट केलेलं आहे. आणि नंतर जे काही समोर जे घेतलंय ए इज इक्वल टू जी घेतलाय, ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि म्हणून त्या ए ला मी त्या ठिकाणी जी ने नोट केलं करणार आहे त्या एक्सप्रेशन मध्ये. समजपर्यंत तुम्हाला काय येतं. आता समोर जाणार, आता काय करायचं की ही जी काही समथिंग ऑब्जेक्ट आहे तर ही ऑब्जेक्ट बाबड्या काय होणार आहे की पॉइंट ए वरून त्या ठिकाणी खाली पडणार आहे. म्हणजे आता लक्ष द्या की समथिंग एखादी ऑब्जेक्ट आहे ना, तर पॉइंट ए वरती आहे, फुट वरती आहे, तर त्या ठिकाणी पॉइंट ए वर, ठीक आहे. म्हणजे पॉइंट ए वर ऑब्जेक्ट असताना म्हणजे काय, तर ती ऑब्जेक्ट त्या ठिकाणी तिथून खाली पडणार आहे. आता बरोबर आहे, म्हणजे तिचा जो काही पहिला पॉइंट आहे तो कोणता आहे, ए आहे. आणि मग पॉइंट ए पासून जर ती ऑब्जेक्ट ए पॉइंट वरून जर खाली पडत असेल तर त्या ए पॉइंट करता काय तुमचं त्या ठिकाणी एक्सप्रेशन असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग बघा, आता पॉइंट ए करता आपल्याला एक्सप्रेशन घ्यायचं आहे. मग एक्सप्रेशन घेताना आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण जे काही अंतर आहे किंवा पूर्ण जी काही एनर्जी त्या ठिकाणी लागणार आहे तर ते पूर्ण एनर्जी त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यूज करावी लागणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पूर्ण एनर्जी करता आपल्याला त्या ठिकाणी काय येतं, तर फॉर्म्युला येतो टोटल एनर्जीचा, ठीक आहे. जर आपल्याला पूर्ण एनर्जी जर दाखवायची आहे तर मग त्या पूर्ण एनर्जी करता आपण त्या ठिकाणी काय दाखवत असतो की फॉर्म्युला दाखवत असतो. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी काय आहे, पोटॅशियम एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, त्यावर त्या ठिकाणी आपली काय होईल, टोटल एनर्जी होईल. आणि मग इथं पण मी त्या ठिकाणी काय केलंय की टोटल एनर्जीचा त्या ठिकाणी फॉर्म्युला घेतलाय. मग टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटॅशियम एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. समजलं तुम्हाला. आता बघड्या विषय महत्वाचा आहे, ठीक आहे. आता मला तुम्ही सांगायचं की तुमच्या विवेक बुद्धीला ताण देऊन सांगा की पोटॅशियम एनर्जीचा फॉर्म्युला काय, MgH मसाले सच आपण त्या ठिकाणी वापरलं होतं आणि तेच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय. मग हा जो काही पोटॅशियम, पी म्हणजे काय, का वेगळा आहे का, नाही, पोटॅशियम एनर्जी येते. आणि मग पोटॅशियम एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे काय येतो, MgH. आणि मग मी तोच घेतलाय, काही वेगळं घेतलंय का, हा इथं पोटॅशियम एनर्जीचा मी काय केलाय, फॉर्म्युला घेतलाय MgH. नंतर आणि समोर येतो कायनेटिक एनर्जी, त्याचं सुद्धा आपण डेरिव्हेशन काय केलंय, डिराईव्ह केलंय, त्याचं सुद्धा एक्सप्रेशन आपण सॉल्व्ह केलंय. आणि मग तुमच्या विवेक बुद्धीने सांगा की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, ठीक आहे.
येस यू स्क्वेअर केला ना मी, तर मग तो कसा केला तर आपल्याला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट कशी करावी लागेल तेही बघा. तर mgh नंतर आपल्याला त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर तुम्हाला इथे लिहून दाखवतो की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक, एक मिनिट, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय हाफ mv चा स्क्वेअर. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपला काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा आहे. परंतु आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय की हा वरती सगळे सुरुवात निघा खाली घेतो, खाली इकडे लक्ष द्या की कायनेटिक एनर्जीचा त्या ठिकाणी फॉर्म्युला काय येतो आपल्याला की हाफ mv चा स्क्वेअर असा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पण इथं आपण काय केलेलं आहे की जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे तर ती इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याकडे काय आहे तर 0 आहे, बरोबर आहे. आणि इथे फायनल व्हेलॉसिटी आपण काय करायचं आहे की जी काही फायनल व्हेलॉसिटी असणार आहे किंवा जी काही इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे तर आपली इनिशियल व्हेलॉसिटीचा आपल्याला इथे यूज होणार आहे, म्हणून आपण इनिशियल व्हेलॉसिटी घेताना इथे काय घेतली तर 0. मग मी आता इथे काय करणार की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m मल्टिप्लाय बाय काय होईल तर इथे होईल u चा स्क्वेअर. कारण का u चा स्क्वेअर, कारण का तर मला इथे कोणती एनर्जी घ्यायला सांगितलं तर इनिशियल ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. आणि इनिशियल व्हेलॉसिटी जर घेत असताना इनिशियल व्हेलॉसिटीचं जे काही इनिशियल व्हेलॉसिटी जी असणार आहे तर ते आपण नोट करतो u ने, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी इथे घ्यायची किती 1 2 3 4 का 0 किती घ्यायचे 0 घ्यायचे. आणि मी सरळ त्या ठिकाणी काय केलं की 0च घेणार आहे. मग याला मी काय करणार की हाफ mv स्क्वेअर जो आहे ना त्याला काय पूर्ण काय होईल ते 0 चा स्क्वेअर होऊन जाईल. काय होऊन जाईल 0 चा स्क्वेअर. आणि जर त्या ठिकाणी 0 चा स्क्वेअर काय येईल 0 येईल, बरोबर आहे. ठीक आहे. तर आता ही तर तुम्हाला समजून सांगतो कसं होतं. लक्ष द्या इकडे की मग आपल्याला तुम्ही म्हणत होते की mv चा स्क्वेअर इथं यायला पाहिजे, पण आपण काय घेतला mu चा स्क्वेअर घेतला. पण mu चा स्क्वेअर काय घेतला हे तुम्हाला कळलं असेलच, कळलं का? हा पॉईंट क्लिअर झाला तुमचा. mu चा स्क्वेअर का नाही घेतला आणि mu चा स्क्वेअर का घेतला म्हणून mu चा स्क्वेअर घेत असताना आता u म्हणजे काय रे तर 0, u म्हणजे काय 0 आहे. मग आता लक्ष द्या की mgh प्लस हाफ मल्टिप्लाय बाय m. आता u स्क्वेअर म्हणजे काय तर त्या ठिकाणी 0 चा स्क्वेअर. यस इनिशियल व्हेलॉसिटी काय आपली तर त्या ठिकाणी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय आपली 0 आहे. पण इनिशियल व्हेलॉसिटी जर 0 असेल तर मग 0 चा स्क्वेअर किती बाबड्या 0. हां हळू लोक असं ठीक आहे. मग 0 चा स्क्वेअर काय आहे 0 आहे. मी काय सांगितलं की आपल्याला काय करायचंय फक्त इथं आणायचं आहे का नाही. हां ठीक आहे लक्ष द्यायचं काय ऐकून मला माहिती तू कळते म्हणजे जास्त ऐकून मला माहिती तू आपला तो हुशार आहे, आपला तो व्यक्तिमत्व आहे, बरोबर. 0 चा स्क्वेअर 4 का हां 0 चा स्क्वेअर किती 4 ना नाही 0 0 आता सगळी यस ठीक आहे. mgh प्लस हाफ मल्टिप्लाय बाय m मल्टिप्लाय बाय 0 चा स्क्वेअर. मग आता काय करायचंय की mgh प्लस आता काय होईल की 0 mgh प्लस काय होईल 0 काय होईल की ही पूर्ण टर्म ह्या 0 मुळे हे काय झालं 0 झालं. समजलं तुम्हाला? सरळ 0 असा त्या ठिकाणी नमुना आहे, त्याला गुणा किंवा भागा उत्तर काय येईल 0 देणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून मग mgh प्लस त्या ठिकाणी ही पूर्ण टर्म आपली 0 झाली. आणि मग 0 जर झाली असेल तर त्या ठिकाणी ह्या 0 ला काही व्हॅल्यूच नाहीये, म्हणून मी सरळ काय केलं की टोटल एनर्जी ऍट द ए पॉइंट, टोटल एनर्जी ऍट द ए पॉइंट काय आली माझी mgh. मसाले सच ठीक आहे. मसाले ना का आपण सांगतो म्हणून आपणच बोलू आहे ना. बरं ठीक आहे. मग टोटल एनर्जी इज इक्वल टू mgh. ठीक आहे. आता समज तुम्हाला की आपली जी टोटल एनर्जी काय आली mgh आली हे सगळ्यांना त्या ठिकाणी कळलं असेल. आता येऊया समोर. आता मग इथलं ना एक्सप्रेशन संपलाय का नाही. आता फक्त आपण पॉइंट क्लिअर केलाय ए. कोणता पॉइंट क्लिअर केलाय ए नावाचा पॉइंट क्लिअर केला. आता आपण त्या ठिकाणी पॉइंट कोणता क्लिअर करायचा आहे बी. आता जर आपण समजा ही जी काही समथिंग ऑब्जेक्ट होती, बरोबर आहे, ही जी काही समथिंग ऑब्जेक्ट त्या ठिकाणी होती तर ही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी काय झाले की आता ए पासून ढकली होती, आता ती आली कुठे बी पर्यंत आली. मग जर ती ऑब्जेक्ट बी पर्यंत जर आली असेल तर मग आता काय करायचं लक्ष द्या. मग आपल्याकडे त्या ठिकाणी फॉर्म्युला येतो काय तर त्या ठिकाणी b2 = u2 + 5as. आपण त्या ठिकाणी हे इक्वेशन कुठेतरी वापरलंय बाबड्या. कोण वापरलंय रे न्यूटन लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी राईट. चुप रे. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटीचं रिलेशन त्या ठिकाणी इथं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हा लॉ इथं घेतलाय, बळजबरी इथं आणला नाही. ठीक आहे.
बरजबरी आणला का बाजारात नाही. आणला घेऊन अजिबात नाही. कारण आपण याच्या अगोदर पहिल्या जो काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये त्या ठिकाणी शिकलोय. इक्वेशन ऑफ जे काही आहे इक्वेशन आपण मोशनची तिन्ही पण शिकलोय. मग त्या ठिकाणी इक्वेशन जे येत आहे मोशनचं हे कितवं आहे? दुसरं आहे, तिसरं आहे. आणि त्या ठिकाणी तिसरंच करून घेतलं कारण इथे त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी सॉरी मास्टर. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडं. तर काय झालं तर हे जे काही इक्वेशन आहे हे जे काही इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर हे इक्वेशन काय आहे तर आपण सेकंड नंबरचं इक्वेशन काय घेतलं हे आपल्याला बघायचंय. बरोबर आहे. सेकंड नंबरचं इक्वेशन काय घेतलं हे बघायचंय. कारण आपल्याला आपण पहिला लॉ बघितलाय, दुसरा लॉ बघितलाय, तिसरा लॉ बघितलाय. बट तिसऱ्या इक्वेशन तुम्ही सेकंड ऑर्डर तिसरे मी तेच सांगतोय ना की मग मी पहिला बघितलाय, सेकंड बघितलाय आणि थर्ड पण बघितलाय. मग आपल्याला त्या ठिकाणी थर्डच काय घ्यायचंय. बरोबर आहे. थर्ड नंबरचं इक्वेशन काय घ्यायचंय तर याच्यावरचं त्या ठिकाणी रिझन असं आहे की थर्ड नंबरचं जे इक्वेशन घेत असताना याचं रिलेशन काय सांगतो आपण राईट. मग आपण तेच घ्यायचं इथं डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन आपल्याला त्या ठिकाणी यूज होतं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी लॉ घेणार आहे तिसरा किंवा तिसरं इक्वेशन आपल्याला इथे घ्यायचं आहे. समज इथपर्यंत. आणि म्हणून तिसरं इक्वेशन घेत असताना काय होईल की व्हेलॉसिटी ऑफ आता बी पॉइंटला आता इथे बी काय आला कारण आपण बी पॉइंटच्या बद्दल बघतो. ठीक आहे. म्हणून v स्क्वेअर ऍट द पॉइंट b इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस a इंटू s. आता a म्हणजे काय तर ग्रॅव्हिटी दाखवलंय मी. बरोबर आहे. आणि नंतर हा s म्हणजे काय तर त्या ठिकाणी x घ्यायचंय कारण का तर इथं आहे डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे. a पासून तर त्या ठिकाणी b पर्यंत नंतर काय डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी आहे आणि ते काय x आहे आणि मी तेच x इथं यूज केलाय. काही वेगळं घेतलंय का कुठून नाही. नंतर पुढे काय केलंय की v स्क्वेअर ऍट द व्यू पॉइंट इज इक्वल टू आता u स्क्वेअर मी लिहिलाच नाही कारण का कारण ती u स्क्वेअर पहिला 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काही ती आपली 0 पण 0 चा स्क्वेअर 0च होतो म्हणून त्या ठिकाणी तो विषय संपला. बरोबर आहे. मग उरलंय काय इथं तर 2gx इथपर्यंत कळालं समोर मला. आता विषय राहिला त्या ठिकाणी कोणता आहे तर त्या ठिकाणी आपल्याकडं आता आपण व्हेलॉसिटी काढली आहे. व्हेलॉसिटी काढली कुठं तर बी पॉइंट करता काढली आणि आपला विषय त्या ठिकाणी होता कोणता की आपण जे टोटल एनर्जी काढून ठेवली आहे. बरोबर आहे. आणि आपण त्या ठिकाणी जे पोटॅशियम एनर्जीचा त्या ह्या टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावरून आपण काय केलंय की त्या ठिकाणी पोटॅशियम एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी आणि आपली त्या ठिकाणी टोटल एनर्जीचा त्या ठिकाणी जो काही फॉर्म्युला आहे किंवा त्या ठिकाणी टोटल एनर्जी आपण दाखवायची किती आहे तर mgh आपण त्या ठिकाणी दाखवली. बरोबर आहे. मग आता जर समजा आपल्याला यातली जर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी जर दाखवायची असेल तर मग कायनेटिक एनर्जी दाखवण्याच्या करता आपण काय केलं की जे काही इक्वेशन आहे तर ते कायनेटिक एनर्जी बनवण्याकरता हे आपण त्या ठिकाणी बनवून घेतलं पहिलं. तुम्ही म्हणता हे काय घेतलं तर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं काय यूज केलं तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या त्या ठिकाणी पुढचा जो काही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येतो काय हाफ mv चा स्क्वेअर आणि तिथं आपल्या त्या ठिकाणी v ची व्हॅल्यू माहिती नाहीये आणि v ची व्हॅल्यू आपण आता काढून ठेवली. बरोबर आहे. ठीक आहे. काय काढून ठेवली v ऍट द रेट b पॉइंट 2gx समजलं तुम्हाला. v स्क्वेअर ऍट द बी पॉइंट इज इक्वल टू 2gx ही त्या ठिकाणी व्हॅल्यू आपण आता काढून ठेवली आणि हीच व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी समोर इक्वेशन मध्ये वापरायची. मग कशी वापरणार तेही बघा. आता बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे येतो काय हाफ mv चा स्क्वेअर. यस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv चा स्क्वेअर ऍट द बी पॉइंट कारण आपण बी पॉइंटला बघतो म्हणून बी पॉइंट. मग आता हाफ असाच घेणार m सुद्धा असाच घेणार. आता v स्क्वेअर ऍट द बी पॉइंट किती येईल आपल्या इथं 2gx आणि मग मी सेम तेच घेतलं. बरोबर आहे. 2gx काही दुसरं वेगळं आणलं नाही इथंच होतं तेच घेतलं. मग आता राहिलं काय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आता यातला हा 2 ला हा 2 त्या ठिकाणी काय झाला कट झाला कारण हे डिव्हिजन मध्ये हे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि आपण त्याला कापाचं काम करतो यातून माहिती. बरोबर आहे. आपण कट केलंय नंतर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय राहिलं mgx समजलं तुम्ही इथपर्यंत पॉइंट. ठीक आहे. म्हणजे आता इथं आपण काय केलं की कायनेटिक एनर्जी काढून घेतली. बरोबर आहे. समोर आता काय केलंय की जी काही पोटॅशियम एनर्जी आहे आता कायनेटिक एनर्जी काढली नंतर काय काढायची पोटॅशियम एनर्जी काढायची. मग पोटॅशियम एनर्जी काढण्याच्या करता त्या ठिकाणी काय घ्यायचंय लक्ष द्या की आता पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू mgh
पोटॅशियम एनर्जीचं त्या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे M mgh फॉर्म्युला आहे. लक्ष द्या इकडे पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू mg. आता जो काही h आहे h हाईट आणि ती हाईट इकडे दाखवली. लक्ष द्या इकडे की हा जो h आहे ना पूर्ण h तर h त्या ठिकाणी आपण काय घेतलाय तर h - x घेतलाय. समजलं की काय केलंय की mgh आपल्याकडे फॉर्म्युला त्या ठिकाणी पोटॅशियम एनर्जी काय होता मी पहिले लिहून टाकलो की P mgh असा फॉर्म्युला आपल्याकडे पोटॅशियम एनर्जीचा होता. परंतु आपण काय केलं की पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू m मल्टिप्लाइड बाय mg आणि h म्हणजे आपण किती घ्यायचंय तर त्या ठिकाणी h - x घ्यायचंय. किती घ्यायचंय h - x घ्यायचंय आणि म्हणून मी काय केलं फक्त की h - x घेणार. कळालं का तुम्हाला? आणि सेम मी इथे तेच यूज केलंय की पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू mg h म्हणजे किती आहे तर h - x का Height. कारण की आपली हाईट आहे. बरोबर इथपर्यंत कळालं तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे. नंतर जर आता समोर येऊया की इथपर्यंत पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू mgh mgx कसं तर हा जो काही mg आहे या mg ने पूर्ण आतल्या ब्रॅकेटला काय केलं मल्टिप्लाय केलं गुणाकार केला. ठीक आहे. कसा केला पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू mgh म्हणजे पहिले या mg ने ह्या s ला मल्टिप्लाय केलं mgh नंतर प्लस मायनस काय होतं मायनस आणि नंतर mgh अडचण समजलं. तुम्ही त्या ठिकाणी फॅक्टर शिकला असाल ठीक आहे किंवा त्या ठिकाणी फॅक्टर म्हणजे तुम्हाला फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो बस सेम तसंच त्या ठिकाणी आहे. नंतर आहे पोटॅशियम एनर्जी इज इक्वल टू mgx mgh mgx. आता काय करायचं की जी काही टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट त्या ठिकाणी होती आपली तर ती आता त्या ठिकाणी आपल्याला इथून काढायला काय करायची सुरुवात करायची. ठीक आहे. मग आता टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट आता जे आपण सगळं कशा करता केलं तर त्या ठिकाणी आपण बी पॉइंटची जी काही व्हेलॉसिटी होती किंवा बी पॉइंटच्या करता त्या ठिकाणी आपलं हे सगळं एक्सप्रेशन चालू होतं कारण की हेडिंग आपण दिलंय फॉर पॉइंट बी. मग म्हणून टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंटला काय येईल तर mgx प्लस mgh मायनस mgx काही संबंध नाही सर लक्ष द्या. तर टोटल एनर्जी इज इक्वल टू बी पॉइंट. आता नंतर त्या ठिकाणी आपण काय घेतलं इथं तर काय आता टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे येतो. लक्ष द्या इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला की टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटॅशियम एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी असा आपल्याला त्या ठिकाणी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग ती टोटल एनर्जी बी पॉइंटला असो का सी पॉइंटला असो मग ही जी काही टोटल एनर्जी कोणत्या पॉइंटला आहे बी पॉइंटला आहे. मग आता काय केलं पोटॅशियम एनर्जी आपण काढून ठेवली अगोदर कुठे काढून ठेवली तर त्या ठिकाणी किती हीच काढली सर mg हां टोटल आता ही जी mg मायनस mgx काढली सर पोटेन्शियल. एक मिनिट टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट इज इक्वल टू mgh आता त्या ठिकाणी काढायचे. बट आपल्याला त्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. चालतं ते अडचण नाही. ठीक आहे. मग आपण पुढे केलं तर ऍडिशनच होणार आहे. मग कायनेटिक एनर्जी आपण त्या ठिकाणी किती काढली इथं mgx प्लस आता त्या ठिकाणी पोटॅशियम एनर्जी त्या ठिकाणी त्याच्या खालीच काढली ती काढली. कुठे काढली आपण ही काय? ही काढली दिसती तुम्हाला? Yes. ठीक आहे. किती काढली ती mgx मायनस mgx यस mgh मायनस mgx. ठीक आहे. ही आपण त्या ठिकाणी काढली. पोटॅशियम एनर्जी ही काढून ठेवलं होतं सगळं आपण अगोदर बरोबर आहे. ठीक आहे. आणि मग मी हे तिथं वापरणार आहे. ठीक आहे. काय केलं की ही mgh मायनस mgx आहे मग मी इथं वापरलं टोटल एनर्जी इज इक्वल टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट. हे mgx म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जी होती आणि ती मी त्या ठिकाणी लिहिलं. नंतर प्लसला प्लस. आता पोटॅशियम एनर्जी म्हणजे काय तर mgh मायनस mgx. ते अडचण नाही समजलं आता? ठीक आहे. आता राहिला विषय इथं mg काहीतरी सारखं दिसतं म्हणजे कट होणार बरोबर. मग आता ही mg आणि हा mgx काय होणार त्या ठिकाणी कट होणार. उरलं काय तर त्या ठिकाणी टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट mgh हा जो उरला होता तोच मी इथे लिहिला बाकी काहीच वेगळं केलं नाही. ठीक आहे. समजलं तुम्हाला? आता ही काढली टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट. कोणता पॉइंट बी पॉइंट. मग आता लक्ष द्या त्या ठिकाणी हे समजलं असेल तुम्हाला. आता येऊया आपण त्या ठिकाणी टोटल एनर्जी आपण बी पॉइंटला काढली परंतु आता टोटल एनर्जी काढायची आपल्याला कोणत्या पॉइंटला सी पॉइंटला. मग आता या सी पॉइंट वरती मग फॉर पॉइंट सी आता ही जी वस्तू होती ही बी पॉइंट पर्यंत ठीक होती परंतु ही बी पॉइंटलाही थांबली नाही तर त्या ठिकाणी कुठं आली सी पॉइंटला त्या ठिकाणी म्हणजे अंडरग्राउंड लेवलला आली. ठीक आहे. मग त्या ठिकाणी ती स्थिर झाली. मग आता बघा
कायनेटिक एनर्जी फॉर पॉइंट सी, कायनेटिक एनर्जी आपण काढतो इथं, तर त्या ठिकाणी काय झालं की कायनेटिक एनर्जी V म्हणजे आता इथे काय पॉइंट आहे, जो पॉइंट आहे, कारण आपण आता जसं की ए पॉइंट बघितला, बी बघितला, आता आपल्याला बघायचं सी, म्हणजे आता जी काही व्हेलॉसिटी असणार आहे इथं ते ती त्या ठिकाणी सी पॉइंटची आपल्याला बघायची, म्हणून त्या ठिकाणी इथे मी काय घेतला, बेसला सी घेतला, म्हणजे व्हेलॉसिटी सी इज इक्वल टू फाइंड आउट करायचं, म्हणजे क्वेश्चन मार्क मी दिलाय. मग लक्ष द्या आता, मग कसं करणार, तर इथे सुद्धा आपण त्याच ठिकाणी तेच रिलेशन वापरायचं, कोणतं डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी न्यूटनचा कोणता लॉ होतो, तो तिसरा त्या ठिकाणी लॉ होऊन जातो, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस as. मग आता बघा v स्क्वेअर ऍट द सी पॉइंट इज इक्वल टू u स्क्वेअर म्हणजे 0, कारण तुम्हाला माहिती आहे का इनिशियल व्हेलॉसिटी की आपली काय होती 0 होती, प्लस 2 आता a म्हणजे किती रे बाबडे g, a म्हणजे किती g, आणि s म्हणजे किती आपला, तर त्या ठिकाणी आता s म्हणजे किती घ्यायचं आहे, याची घ्यायचं आहे, कारण का s म्हणजे आपण काय म्हणलं होतं, डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे, अंतर म्हणलं होतं, डिस्प्लेसमेंट म्हणलं, सॉरी विस्थापन म्हणलं होतं. मग आता विस्थापन कुठून होणार आहे, a पासून c पर्यंत त्या ठिकाणी एखादी समथिंग ऑब्जेक्ट विस्थापित होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण काय करणार की याला जो काही आपला h असणार आहे, तर त्या ठिकाणी s असणार आहे, s ला आपण त्या ठिकाणी हाईट सुद्धा इथे म्हणणार आहे, ठीक आहे, आपल्याला ती यश न दाखवणार, यस काय दाखवतो, यश ना आपल्याला दाखवायचे. मग आता सरळ जो काही यस आहे तर त्या ठिकाणी आपण इथं काय दाखवला, एस ने दाखवलेला आहे, समजलं. मग आता समोरची जी काही व्हेलॉसिटी दिलेली आहे, व्हेलॉसिटी ऍट द v स्क्वेअर ऍट द सी पॉइंट इज इक्वल टू 2gh, ठीक आहे, कारण हा 0 लिहिला काय म्हणजे संपला. मग आता राहिला काय इथं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv चा स्क्वेअर ऍट द सी पॉइंट, बरोबर आहे, mv चा स्क्वेअर ऍट द सी पॉइंटला. मग त्या ठिकाणी आपल्या कायनेटिक एनर्जीचा आपल्याकडे फॉर्म्युला होता, परंतु ही कायनेटिक एनर्जी वापरायची कोणत्या पॉइंटला, सी पॉइंटला, म्हणून आपण त्या ठिकाणी काय घेतलं, हाफ mv चा स्क्वेअर ऍट द सी पॉइंट. मग आता हाफ m, आता काय केलं मी की mv चा स्क्वेअर, आता v चा स्क्वेअर सी पॉइंट मी काढून ठेवलाय, किती 2gh, आणि मी तेच घेतलंय, कळलं का, v चा स्क्वेअर ऍट द सी पॉइंट म्हणजे 2gh आणि 2gh, समजलं, ठीक आहे. मग आता काय केलं, हाफ मल्टिप्लाइड बाय m मल्टिप्लाइड बाय 2gh. आता याच्यामध्ये काय होतं, हा 2 आणि हा 2 काय होतो, कट होतो, कारण हा त्या ठिकाणी डिव्हिजनला आणि हा मल्टिप्लिकेशनला, ठीक आहे, म्हणून हा कट झाला. राहिला काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh, हा जो राहिला, हा m, हा h आणि हा g राहिला, तो लिहून टाकला, ठीक आहे. मग आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh त्या ठिकाणी तयार झालं, म्हणजे लक्षात येईल की आपण काय केलं होतं की टोटल एनर्जी सुद्धा आपल्याकडे mgh च आली, बरोबर आहे, टोटल एनर्जी ऍट द बी पॉइंट सुद्धा त्या ठिकाणी mgh च आली, आणि नंतर त्या ठिकाणी आपली टोटल एनर्जी जी आहे कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी आली सी पॉइंटची, तर ती सुद्धा किती आली, त्या ठिकाणी आली, तर mgh त्या ठिकाणी आली, बरोबर आहे, टोटल एनर्जी ऍट द सी पॉइंट इज इक्वल टू mgh. समजलं तुम्हाला कसं आलं तर, ठीक आहे, कारण आपण कायनेटिक एनर्जी प्लस टोटल एनर्जी आपण त्या ठिकाणी 0 घेतली होती, बरोबर आहे, आणि मी 0 इथे काढली, बरोबर आहे, ठीक आहे, आणि हा 0 मी त्या ठिकाणी काय केलं, यूज केला, आणि हा 0 लिहिला काय ना लिहिला काय, काही विषय नाहीये, म्हणून टोटल एनर्जी ऍट द सी पॉइंट इज इक्वल टू mgh, ठीक आहे. नंतर आता आपण त्या ठिकाणी काय केलं, ह्या ज्या तिन्ही ज्या एनर्जीज त्या ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी आपण इथं सॉल्व्ह केलेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ आपण ह्या पूर्ण इक्वेशन म्हणून असं सांगू शकतो की त्या ठिकाणी एखादी जी काही वस्तू आहे, समथिंग ऑब्जेक्ट आहे, तर ही 3 पॉइंट त्या ठिकाणी येते, ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट, आणि तिन्ही पॉइंट त्या ठिकाणी आपण जी काढलंय एनर्जी जी काढली आहे, तर त्या ठिकाणी काय काढली, mgh आणि त्या ठिकाणी mgh, अशी त्या ठिकाणी आपण तिन्ही पॉइंटची एनर्जी आपण काढलेली आहे, ठीक आहे. आजचा पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे लॉंग झालाय, परंतु सगळ्यांना समजण्यासारखाच मी एक्सप्लेन केलेला आहे, ठीक आहे. तुम्हाला ह्या पॉइंटचं त्या ठिकाणी किंवा ह्या एक्सप्लेनेशनचं जर त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर लगेच त्या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये हा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे, तर स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच घेतला असेल. तर आपला जो आजचा पॉइंट होता फ्री फॉलचा, ठीक आहे,
फ्री फॉलचा पॉईंट घेत असताना कारण बरेच लोक त्या ठिकाणी हा पॉईंट मिस करतात, परंतु हा पॉईंट मिस करू नका. खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी पॉईंट आहे. याच्यामध्ये 3 पॉईंटचं एक्सप्लेनेशन किंवा डेरिव्हेशन त्या ठिकाणी आपण इथं सॉल्व करून दाखवलंय. ठीक आहे, निश्चितपणे यातलं जर एखादा पॉईंट त्या ठिकाणी समजला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकता आणि निश्चितपणे मी तुम्हाला उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीन. तर तोपर्यंत सगळ्यांनी आपलं त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या मित्रपरिवारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे आणि बेल आयकन त्या ठिकाणी तुम्ही दाबायचं आहे, जेणेकरून समोरचा जो काही त्या ठिकाणी पावरचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो तुमच्यापर्यंत येईल. ठीक आहे, तत्पूर्वी सगळ्यांचं त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद.